नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या स्वागत करते तुमचे माझ्या विद्या स्टिचिंग मिरॅकल या यूट्यूब चॅनलमध्ये। अशा पद्धतीची डबल लेअरची गुढीची साडी कशी तयार करायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी सर्वात अगोदर मी इथं एक ब्लाउज पीस घेतलेला आहे। हा 1 मीटरचा ब्लाउज पीस आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला याच्या 2 लेअर करून घ्यायच्या आहेत। सुरुवातीला मी इथून बघा वरच्या भागापासून इथपर्यंत 16 इंचावरती एक मार्क करून घेते। इथं 16 इंचावरती मार्क करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हा कपडा 16 इंचावरती फोल्ड करून घ्यायचा। फोल्ड करून झाल्यानंतरला बघा कपडा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि त्याच्यानंतरला आपल्याला हे वरचं कापड आणि खालचं कापड सेपरेट करायचं आहे। तर याला मी आता कट करून घेत आहे। अशा पद्धतीने मी इथं हे कापड कट करून घेतलेलं आहे। कापड कट करून झाल्यानंतरला आपल्याला या दोन्ही लेयर सरळ करून ही वरची जी लेयर आपण कट केलेली आहे ती सरळ याच्यावरती अशी ठेवून घ्यायची आहे। ही लेयर व्यवस्थित ठेवून झाल्यानंतरला आपल्याला हे बघा याच्या दोन्ही बाजू आपल्याला फोल्ड करायच्या आहेत। इकडून एक फोल्ड करायचा आहे आणि त्या बाजूनेही आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। त्यामुळे आपल्या साडीची फिनिशिंग अतिशय सुंदर दिसते। या पद्धतीने आपण असं बारीक हे आतमध्ये कापड दुमडून याला असे फोल्ड करून घेणार आहोत। दुसरी लेयर जी वरती आहे तीही याच्यामध्ये व्यवस्थित फोल्ड झाली पाहिजे। अशा पद्धतीने आपण हे फोल्ड करून घेतलेलं आहे। बघा त्याच पद्धतीने मी याच्यावरती एक लेस लावून घेत आहे। लेस लावल्यामुळे आपली साडी खूप सुंदर दिसते। साडीच्या दोन्ही साईडला आपण ही अशा पद्धतीने लेस लावून घेणार आहे। जिथे दोन्ही भाग आपण दुमडले त्या दोन्ही भागांवरती आपण सरळ बाजूने लेस लावून घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्या या दोन्ही साईडला लेस लावून तयार झालेले आहेत। आता बघा आता आपल्याला याच्यावरती प्लेट्ससाठी मार्किंग करून घ्यायचे। दोन्ही साईडला मी लेस लावून घेतल्यानंतरला मी प्लेट्ससाठी मार्किंग करते आता। तर बघा इथं 4 इंचावरती 4-4 इंचावरती अशा मार्क करून घ्यायचे आपल्याला। पूर्ण साडीवरती वरच्या बाजूला आपण 4-4 इंचावरचे मार्क करून घेतले आहेत। आता काय करायचं आहे आपल्याला या 4-4 इंचावरती जिथे मार्क केलेले आहेत तिथून आपल्याला अशा पद्धतीने ही साडी फोल्ड करून एकावर एक प्लेटा टाकून सेट करायची आहे। प्रत्येक फोल्ड आपण जेव्हा करतो तेव्हा त्याच्यावरती हात फिरून त्याला सरळ करून घ्यायचं आहे। त्यामुळे आपल्या प्लेट्स छान बसतील। बघा या पद्धतीने दुमडून व्यवस्थित आपण असं हात फिरवत त्याला सेट करून घ्यायचं आहे। याचा काठ कडक असल्यामुळे मला तिथं व्यवस्थित सेट होत नाही आहे, तरी मी हात असं हे करून फिरवून सेट करून घेते। प्लेट सेट करून झाल्यानंतरला त्याच्या वरच्या भागावरती आपल्याला अशा पद्धतीनं शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतरला आपल्याला तो भाग आहे तो मोजून घ्यायचा आहे। तर इथं तो 4 इंचाचा भाग आलेला आहे आणि आता बघा मी गुढीला लावण्यासाठी लटकन आणि दोरी तयार करत आहे। त्यासाठी मी इथं गोंडा बनवत आहे। तर अशा पद्धतीनं मी दोन्ही साईडला गोंडे तयार करून घेते। गुढीसाठी जी टोपी तयार करतो त्यासाठी मी इथं हा 5 इंचाचा कपडा घेतलेला आहे आणि त्याला इथं आधी शिवून घेत आहे मी। बघा गुढीचा जो मेन खालचा कपडा आहे तो आपले 4 इंचाचं अंतर आलं आहे, त्याच्यावरती मी हा 5 इंचाचा कपडा घेतलेला आहे। इथून अशी शिलाई करून घेत आहे। असे मी 2 चौकोन घेतलेले आहेत वरती अटॅच करण्यासाठी टोपी बनवण्यासाठी। बघा इथून एक शिलाई झाल्यानंतर त्याच्यावरती दुसरा कपडा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला दोरी टाकून घ्यायची आहे। तर मी टाकलेली आहे आणि आपल्या तिन्ही बाजूला आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे। त्याच्या तिन्ही कोपऱ्यांपर्यंत आपल्याला ही शिलाई करून घ्यायची आहे। बघा या पद्धतीनं मी ही शिलाई करून घेतलेली आहे। आता हे कापड मी पलटी करून घेत आहे। बघा अशा पद्धतीची छान अशी टोपी तयार होते। याची गुढीच्या काठीमध्ये अडकवण्यासाठी याचा उपयोग होतो आणि या दोरीमुळे आपल्याला काठीला बांधता येतं। त्यामुळे ही एकदम सुंदर अशी
गुढीची साडी आपली आता तयार झालेली आहे। बघा डबल लेअरची ही सुंदर साडी आपली तयार झालेली आहे। फक्त 1 मीटर कपड्यामध्ये ही साडी तयार झालेली आहे आपली। 1 मीटर ब्लाऊज पीसात ही आपली एवढी सुंदर साडी तयार होते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।